आपल्याकडे आज जे साहित्य आहे ते निर्मितीची एक अशी कथा सांगतं जी आपण सहसा ऐकत नाही. अगदी. ही गोष्ट फक्त देव आणि मानव यांच्यापुरती मर्यादित नाहीये, तर यात प्रकाश आणि अंधार यांच्यातल्या एका महायुद्धाची पार्श्वभूमी आहे. हो. या स्रोतांनुसार जगाची निर्मिती ही शांततेत झालेली एक कलाकृती नाही, तर अंधाराच्या साम्राज्यावर केलेला एक धोरणात्मक हल्ला आहे. एक प्रकारे युद्धच. बरोबर. चला, ही नेमकी काय भानगड आहे ते सोपं करून समजून घेऊया. नक्कीच. ठीक आहे. तर मग या कथेच्या मुळाशी जाऊया. हे स्रोत सांगतात की हे सगळं जगाच्या निर्मितीच्या आधीच सुरू झालं होतं. त्यात एक उल्लेख आहे की देवाने सैतान गुराट्टे नावाच्या गटाला पाताळात म्हणजे हेडिसमध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातच एका अनोळखी नावाने झालीये, सैतान गुराट्टे. हे नक्की कोण आहेत? हा एक महत्वाचा फरक आहे. या स्रोतांनुसार हे बंडखोर देवदूतांचे गट होते. अच्छा. सैतान हा त्यांचा नेता होता. त्यामुळे सैतान गुराठे म्हणजे सैतान आणि त्याचे अनुयायी. ओके. यांना जगाच्या निर्मितीआधीच एका वैश्विक तुरुंगात म्हणजे हेडिसमध्ये कैद करण्यात आले होते. ओके. हेडिस किंवा शेओल म्हणजे फक्त एक जागा नाही, तर ती एक अंधारमय, खोल आणि पाण्याने भरलेली गर्त आहे. जणू काही विश्वाच्या तळाशी असलेलं एक अंधार कोठडी. एक मिनिट, म्हणजे देव मुद्दाम एका तुरुंगात सैतानाच्याच बालेकिल्ल्यात आपली निर्मिती सुरू करत होता. हो, अगदी. हे तर खूप मोठं धाडस वाटतंय. यामागे देवाचा नेमका हेतू काय होता असं हे स्रोत सांगतात. सरळ सरळ तो अंधार आणि त्या बंडखोर शक्तीनं नष्ट का नाही केलं? हाच या कथेचा सर्वात रंजक भाग आहे. हे स्रोत सूचित करतात की हा देवाचा हेतुपुरस्सर केलेला डाव होता. एक डाव? हो. अंधाराला थेट नष्ट करण्याऐवजी अंधाराच्याच मध्यभागी प्रकाशाची निर्मिती करून त्यावर विजय मिळवायचा होता. जसं शत्रूच्या प्रदेशात घुसून तळ उभारावा तसं. अगदी बरोबर. या स्रोतांमध्ये देव एक आणि देव दोन यांचा उल्लेख येतो, जे कदाचित देवाच्या अस्तित्वाच्या वेगवेगळ्या पैलूंना दर्शवतात. ओके. त्यांनी मिळून काळ आणि अवकाश म्हणजे टाइम स्पेस निर्माण केलं. पण ते कुठे? तर या अंधारमय तुरुंगाच्या आत. अविश्वसनीय. ही संपूर्ण निर्मिती म्हणजे अंधाराला आतून आव्हान देण्याची एक योजना होती. म्हणजे आपण ज्या जगात राहतो ते एका प्राचीन वैश्विक तुरुंगात तयार केलेले एक प्रकाश बेट आहे. ह्याच बेटात एदेन बाग होती का? अगदी बरोबर. ती अंधारमय पाण्याने भरलेली गर्ता होती आणि त्याच गर्तेच्या मध्यभागी देवाने एक शुष्क प्रकाशमान जागा निर्माण केली. ती म्हणजे एदेन बाग. हो. आणि याच बागेत या योजनेतील सर्वात महत्वाचं शस्त्र तयार केलं गेलं, आदाम. शस्त्र? एक मिनिट, शस्त्र? आपण तर आदामला पहिला मानव म्हणून ओळखतो, पण हे स्रोत त्याला एक शस्त्र म्हणतात? हो. या विश्लेषणानुसार आदाम हा फक्त मातीचा पुतळा नव्हता. तो त्या अंधारावर राज्य करण्यासाठी आणि त्याचा पराभव करण्यासाठी निर्माण केलेला एक प्रकाश होता. प्रकाश? या स्रोतांमध्ये त्याची तुलना एका छोट्या मेणबत्तीशी केली आहे, जी अथांग अंधारात पेटवली आहे. अच्छा. ती मेणबत्ती लहान असली तरी तिचं अस्तित्वच अंधारासाठी एक आव्हान आहे, की नाही? बरोबर. हे तर आदामच्या भूमिकेकडे पाहण्याचा पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन आहे. म्हणजे तो फक्त पहिला मानव नव्हता, तर तो एका मोठ्या वैश्विक लढाईतला पहिला सैनिक होता. तंतोतंत. याने ते संपूर्ण कथेलाच एक वेगळी कलाटणी दिली. अगदी. आणि म्हणूनच जेव्हा देवाने आदामला निर्माण केले तेव्हा बायबलमधील एका उल्लेखाप्रमाणे पहाटेचे तारे म्हणजे देवाच्या पुत्रांनी म्हणजे देवदूतांनी जल्लोष केला. ते का आनंदित झाले? कारण त्यांना कळलं होतं की अंधाराच्या साम्राज्याला आव्हान देणारी पहिली ठिणगी पडली आहे. ती लढाईची सुरुवात होती आणि त्यांना विजयाची खात्री होती. ठीक आहे. म्हणजे आदाम हा त्या अंधारमय पाण्याने भरलेल्या तुरुंगात पेटवलेली एक पंटी होता. तुम्ही पाण्याचा उल्लेख केलात. आणि निर्मितीच्या कथेत तर सगळीकडे पाणीच आहे. या स्रोतांनुसार हे पाणी फक्त H2O नाही, तर त्यामागे काहीतरी मोठा अर्थ दडलेला आहे, बरोबर? हो. आणि हा अर्थ समजल्याशिवाय ही कथा पूर्णपणे कळणार नाही. हे स्रोत 2 प्रकारच्या पाण्याबद्दल सांगतात. 2 प्रकारच्या? हो. जे केवळ भौतिक नाहीत तर आध्यात्मिक क्षेत्र आहेत. पहिलं आहे वर असलेलं पाणी, ज्याला काचेचा समुद्र म्हणजे सी ऑफ ग्लास म्हटलं आहे. काचेचा समुद्र? हे देवाच्या सिंहासनाच्या जवळचं, शांत, पवित्र आणि दैवी व्यवस्थेचं प्रतीक आहे. आणि दुसरं पाणी? दुसरं आहे आकाशाखालचं पाणी. हे पूर्णपणे विरुद्ध आहे. अशांत, अव्यवस्थित, बंडखोर. म्हणजे हे सैतानाचं क्षेत्र झालं. अगदी. हे ते ठिकाण आहे जिथे सैतान आणि त्याचे दुष्ट गट थैमान घालू शकतात. त्यामुळे निर्मितीच्या दुसऱ्या दिवशी देवाने जे आकाश म्हणजे फर्मामेंट निर्माण केलं
ते फक्त ढगांना आधार देण्यासाठी नव्हतं. तर मग ते काय होतं? ते एक विभाजन होतं, एक सीमारेषा. अच्छा. देवाने आपल्या पवित्र क्षेत्राला म्हणजे वरच्या पाण्याला सैतानाच्या अशांत क्षेत्रापासून वेगळं केलं. जणू काही एक युद्धक्षेत्राच्या मधोमध एक नो मॅन्स लँड तयार केला. बरोबर. आणि याच कारणामुळे निर्मितीच्या कथेत एक विचित्र गोष्ट घडते. कोणती विचित्र गोष्ट? देव प्रत्येक दिवसाच्या निर्मितीनंतर म्हणतो हे चांगले आहे, पण निर्मितीच्या दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी हे विभाजन झालं, हो, त्या दिवशी देवाने हे चांगले आहे असं म्हटलेलं नाही. थांबा, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे देव एक प्रकारे म्हणत होता की मी युद्धाचं मैदान तर तयार केलं आहे, पण त्यावर अजून सैतानाचा प्रभाव आहे. जोपर्यंत या क्षेत्रावर पूर्ण विजय मिळत नाही तोपर्यंत मी ह्याला चांगलं म्हणू शकत नाही, असा त्याचा अर्थ होतो का? अगदी बरोबर पकडलात. ते क्षेत्र ज्याला बायबलमध्ये नंतर हवेतील सत्तेच्या अधिपतीचे राज्य म्हटलं गेलं, ते सैतानाच्या प्रभावाखाली होतं. म्हणजे युद्धाची घोषणा झाली होती, पण युद्ध बाकी होतं. हो, ती निर्मिती अपूर्ण होती, विजयाची प्रतीक्षा करत होती. या युद्धाच्या आणि संघर्षाच्या कल्पनेमुळे पुढचा मुद्दा आणखी रंजक वाटतो. हे स्रोत सांगतात की निर्मितीचे हे 6 दिवस म्हणजे केवळ 24 तासांचे दिवस नाहीत, तर ते मानवी इतिहासाची 6000 वर्षे आहेत. हे एक प्रॉफेटिक ब्लूप्रिंट आहे का? हो, हे एक प्रतिकात्मक विश्लेषण आहे, जे बायबलमधील देवासाठी एक दिवस 1000 वर्षांसारखा आहे या वचनावर आधारित आहे. ओके. यानुसार निर्मितीचा प्रत्येक दिवस हा मानवी इतिहासाच्या एका सहस्रकाचा म्हणजे 1000 वर्षांचा नकाशा आहे. हे अधिक स्पष्ट करून सांगाल का? म्हणजे पहिल्या दिवसाचा संबंध पहिल्या 1000 वर्षांशी कसा लागतो? पहिल्या दिवशी देवाने प्रकाश होवो म्हटले आणि प्रकाश निर्माण झाला. हो. या विश्लेषणानुसार हा प्रकाश म्हणजे पहिल्या सहस्रकात आलेला आदाम. तो अंधारमय जगातला पहिला मानवी प्रकाश होता, देवाची पहिली ठिणगी. आणि दुसरा दिवस, ज्या दिवशी पाण्याची विभागणी झाली. दुसऱ्या दिवसाचा संबंध दुसऱ्या सहस्रकाशी जोडला जातो. त्या दिवशी पाण्याची विभागणी झाली, जे सैतानाचं अशांत क्षेत्र होतं की नाही. बरोबर. दुसऱ्या सहस्रकात काय झालं? नोहाच्या काळात महापूर आला. अच्छा, म्हणजे सैतानाच्या राज्याच्या पाण्यावरच. त्याच पाण्यावर देवाचं तारू म्हणजे नोहाची नौका तरंगत होती. ती त्या वैश्विक संघर्षात देवाच्या हस्तक्षेपाचं आणि संरक्षणाचं प्रतीक होती. हे खूपच तर्कसंगत वाटतंय. मग 6व्या दिवसाचं काय, ज्या दिवशी मानवाची निर्मिती झाली? त्याचं 6व्या सहस्त्रकाशी काय नातं आहे? 6व्या दिवशी आदाम म्हणजे मानव निर्माण झाला. या विश्लेषणानुसार 6वे सहस्रक हे ते युग आहे जेव्हा आदाम म्हणजेच मानवजात देवाच्या प्रतिरूपात पूर्णत्वाला पोहोचेल. जे मूळ उद्दिष्ट होतं ते साध्य होईल. हो, आणि याच काळात देवासाठी शहीद झालेल्यांची एक ठराविक संख्या पूर्ण होईल. त्यानंतरच इतिहासाचा अंतिम अध्याय सुरू होईल. ठीक आहे. म्हणजे जर खालचे समुद्र सैतानाचे क्षेत्र आहेत तर साहजिकच आहे की त्यात काहीतरी भयंकर गोष्टी असणार. याच संदर्भात लेवियाथन आणि तानीन या समुद्री राक्षसांचा उल्लेख येतो. हे नक्की काय आहेत? ही केवळ समुद्रातली मोठी जनावरं आहेत की यामागे काही मोठा अर्थ आहे? ही केवळ जनावरं नाहीत. या वैश्विक नाटकात ती सैतानाची अत्यंत शक्तिशाली प्रतीकं आहेत. त्याचे जनरल्स आहेत असं म्हटलं तरी चालेल. अच्छा. लेवियाथन, ज्याचं वर्णन अनेकदा मगरीसारखं केलं जातं, त्याला या स्रोतांमध्ये सर्व गर्विष्ठांचा राजा असं म्हटलं आहे. सर्व गर्विष्ठांचा राजा? हो, तो कोणालाही घाबरत नाही. तो देवाच्या अधिकाराला थेट आव्हान देणाऱ्या गर्वाचं आणि बंडखोरीचं मूर्तिमंत स्वरूप आहे. आणि तानीन या नावाचा काय अर्थ आहे? तानीन म्हणजे ड्रॅगन किंवा हा समुद्री राक्षस. तो सुद्धा तितकाच गर्विष्ठ आहे. तो नद्या आणि समुद्रांवर आपला हक्क सांगतो. म्हणजे तो स्वतःलाच निर्माता समजतो. अगदी. बायबलमधील काही वचनांनुसार तो म्हणतो, ही नदी माझी आहे, मीच ती बनवली आहे. ही दोन्ही प्रतीकं सैतानाच्या त्या मूळ वृत्तीचं दर्शन घडवतात. म्हणजे जेव्हा शास्त्रवचनांमध्ये देव या राक्षसांची डोकी चिरडण्याबद्दल बोलतो, तेव्हा तो फक्त एका काल्पनिक प्राणाचा नाश करण्याबद्दल बोलत नाहीये. अजिबात नाही. तो सैतानाच्या सत्तेचा, त्याच्या गर्वाचा आणि त्याच्या अधिकाराचा समूळ नाश करण्याबद्दल बोलत आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे स्रोत सांगतात की देव स्वतः आदाम रूपात म्हणजे मानवी रूपात येऊन या राक्षसांचा पराभव करणार आहे. म्हणजे हा विजय स्वर्गातून नाही तर मानवी इतिहासाच्या रणांगणावर मिळवला जाईल. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी एकत्र कशा येतात? आदाम, पाणी, राक्षस, 6000 वर्षांची कहाणी, या वैश्विक संघर्षाचा शेवट कसा होतो?
विजय नेमका कसा मिळवला जातो? या सगळ्याचा शेवट शेवटच्या आदामद्वारे होतो. जे येशू ख्रिस्तासाठी वापरलेलं प्रतीक आहे. हो, तो केवळ पृथ्वीवरच्या सैतानी शक्तींवर विजय मिळवत नाही, तर तो थेट मूळ समस्येवर हल्ला करतो. तो पाताळातील पाण्याच्या खाली असलेल्या मृत्यूच्या दारावर विजय मिळवतो. तो मृत्यूलाच हरवतो. अगदी. आणि सैतानाच्या अधिकाराचं मूळच नष्ट करतो. आणि यात तांबडा समुद्र पार करण्याच्या घटनेला विशेष महत्त्व दिलं जातं, बरोबर? हो, कारण ती एक अत्यंत महत्त्वाची प्रतिकात्मक घटना आहे. कशी? जसं मोशेने इस्रायली लोकांना तांबडा समुद्र म्हणजे त्या खालच्या अशांत पाण्याच्या प्रतीकातून पार करून गुलामगिरीतून मुक्त केलं, त्याचप्रमाणे कोकरा म्हणजे लॅम्ब म्हणजेच येशू शहीद झालेल्या लोकांना स्वर्गातील काचेचा समुद्र पार करून अंतिम मुक्तीकडे नेणार आहे. म्हणजे खालच्या सैतानी समुद्रातून वरच्या पवित्र समुद्राकडे जाण्याचा अंतिम प्रवास. अगदी. आणि सैतानाचं काय होतं शेवटी? त्याला नष्ट केलं जातं की पुन्हा तुरुंगात टाकलं जातं? या कथेच्या शेवटी त्याला पकडून अथांग गर्तेत म्हणजे बॉटमलेस पिटमध्ये 1000 वर्षांसाठी बंद केले जाईल. आणि त्यानंतर त्याचा अंतिम न्याय होईल. म्हणजे ज्या अंधारमय खड्ड्यातून या कथेची सुरुवात झाली होती त्याच प्रकारच्या अंतिम बंधनात सैतानाचा शेवट होतो. वर्तुळ पूर्ण होतं. बरोबर. आज आपण निर्मितीपूर्व संघर्षापासून ते अंतिम तारणापर्यंतच्या एका मोठ्या वैश्विक कथेचा आढावा घेतला. यातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो की अंधारावर विजय मिळवण्यासाठीच देवाने हेतुपूर्वक अंधारात प्रकाश ठेवला. हो. आणि यात मानवाची भूमिका केवळ एक दर्शक म्हणून नाही तर केंद्रस्थानी आहे. अगदी बरोबर. हे विश्लेषण निर्मितीकडे केवळ काहीतरी बनवण्याची प्रक्रिया म्हणून पाहत नाही, तर एका अशा युद्धाची सुरुवात म्हणून पाहते जिथे व्यवस्था आणि प्रकाश यांचा अव्यवस्था आणि अंधारावर विजय निश्चित आहे. आणि मानवाला या युद्धात एक छोटी मेणबत्ती म्हणून सुरुवात करायची आहे. आणि शेवटी सूर्यासारखं तळपायचं आहे. एक शेवटचा विचार. हे स्रोत शेवटी असे सांगतात की तानिन म्हणजे ड्रॅगन आणि समुद्रसुद्धा देवाची स्तुती करतील आणि मग त्यांना अग्नीच्या तळ्यात टाकले जाईल. यावरून एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. अशा तीव्र संघर्षाच्या कथेत विनाशापूर्वी या आसुरी शक्तींकडून केली जाणारी ही शेवटची सक्तीची स्तुती नेमकी काय दर्शवते? ती त्यांच्या पराभवाची केवळ एक औपचारिक कबुली आहे की देवाच्या सार्वभौमत्वाचा तो अंतिम आणि निर्विवाद पुरावा आहे, जिथे त्याचे कट्टर शत्रूसुद्धा त्याच्या समोर नतमस्तक होण्यास भाग पडतात.